कन्या र. अहो ताई, तुम्ही इथंच बसलायत होय? कधीपासून हुडकते तुम्हाला. चला पटकन, मेहंदी काढायला बाया वाट बघतायत. चला. अहो विचार काय करत बसलायत? अहो चला की, आता बघत काय बसलायत. चला चल ग दीपाली चल. अक्षू, अरे बाहेर खेळा ना तुम्ही, नका इथं गडबड करू. पोचला का नाही? आलाय वय, लवकर लवकर या. या या दीपाली ये की. या बसा इथं. काढा काढा मेहंदी काढा. मेहंदीमध्ये नवरदेवाचं नाव बी काढा बर का. हा मोठं ठसठशीत लिहा. हा नाही नाही, मोठ्या अक्षरात कशाला, लहानच अक्षरात लिहा. नवरदेवाला त्याचं नाव शोधून पण सापडलं नाही पाहिजे. अहो एवढं चांगलं नाव आहे नवरदेवाचं, नवरीबाईला मिरवता आलं पाहिजे की. चांगलं ठसठशीत नाव लिहा, भूषण. आणि तुम्ही बघत काय बसलाय, जरा गाणी बिनी म्हणा की. दारी बावियले आंब्याचे तोरण, मांडवाच्या दारी समल्या सुवासिनी. माझ्या पोरीचं तिच्या मनाविरुद्ध लग्न होतं. चांगलं काय? लईच भारी गबाड लागलंय हाती त्या बळीला उद्ध्वस्त करायला. आता त्या बळीचा कार्यक्रम होणार. आता काय तो आयुष्यातून पुन्हा उठत नाही. अहो एक सांगू का, बोला. तुम्ही लक्ष्मी आणि भूषणचं लग्न का करून देताय हे मला माहित नाही, पण माझं एक ऐकाल. त्या पोरीच्या आयुष्याचं नका वाटोळं करू. आपण जे पेरतो ना तेच उगवतं. त्या मुलीसोबत काही विपरीत करू नका. आम्ही काय करायचं हे सांगायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? नाही हो, अधिकार म्हणून नाही. आपली नयन आपल्या डोळ्यासमोर असून सुद्धा तिला काय भोग भोगावे लागतात आणि आपल्याला ती काहीच सांगू शकत नाही. त्याचं खूप दुःख वाटतंय हो. काय रोग झालाय तिला भोग भोगायला? चांगली तर आहे. तिचं तोंड काय दाबणानं शिवलंय का? आणि तिची वकिली तुम्ही नाही करायची. नाही नाही, वकिली नाही करत आहे हो, पण तुम्हाला नाही कळणार ते. तुम्हाला कळलंय ना? मग गप गुमान राहायचं. आम्हाला शहाणपणा शिकवायला यायचं नाही. आणि आम्ही जे काही करतोय त्याच्यामध्ये तर अजिबात यायचं नाही. समजलं का? हो ऐका ना, एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तिच्या आयुष्याचा वाटोळं करून काय मिळणार आहे तुम्हाला? माणसाने चांगलं चिंतलं ना त्याचं सुद्धा चांगलंच होतं. म्हणून एक विनंती आहे, नका तुमच्या आईच्या नादी लागू. या कुणाला कशाच्या नादी लावलाय ग? काय ग, जीभ लय लांब झाली वाटतं. हुक्काची भाकर खायला मिळतीय, गोड लागेन अशी झाली वय. तुला नाही कळायचं मी अशी का वागते ती.
जवा सावकार की हातातून जाती ना तवा समद कळतय लोक किंमत देईनाशी होत्यात या गावानं मला लई लुबाडलं आहे त्या गावाला अशी सोडू आहे म्या तारका ते मी वरपड्यांच्या सुनानी व्यवहारात लुडबुड केलेली चालत नाही. पोराचं लगीन आहे ना तुझ्या मग वरमाय म्हणून मिरवायचं हित्त तित्त नाक खुपसायचं नाही. हळद आहे का नाही आपल्या घरात त्याची तयारी कोण करणार. मी करणार तारका. अरे का तू नको लोड घेऊ. तुला जे पाहिजे आणि जसं पाहिजे तसंच होणार. आणि तसंच झालं पाहिजे. काय अगं बाई तुमच्या हातावर तर मेहंदी आहे तुम्हाला कोणतरी भरवायला पाहिजे नाही का. आत्या तुला मोठी श्रीमंत झाली का लोक अशीच म्हणतात. अक्षय कुमार जर थांब ना. बरं झाले तुम्ही आले. घरात लगीन घर आहे तरी मी तुमच्या घरात पाय ठरत नाही. प्रियंका यांना वाट भर जेवायला मी तेव्हा तरी लक्ष्मीला भरवते. आई नको. का ग काय झालं. 2 घास खाऊन घे बाई. तुला माहितीये लहानपणी बाबाच मला भरवायचे. होय ग. बाबा आता पण भरवाल. भरवा ना. आत्या तू काय लहान आहेस का. अक्षय कुमार जरा इकडे ये म्हणलं ना तुला. तू ये इकडे बस. बाबा भरवा ना. आई आत्या खरंच छोटी आहे का. अरे आता आपल्या आत्याच्या हातावर मेहंदी काढली की नाही ती लगीन करून दुसऱ्याच्या घरी जाईल मग ती आता पाहुणी होईल म्हणून आजोबा आता तिला भरवते. आजी आज तू आपली पाहुणी होणार. आज तू आपल्या घरी नाही राहणार. प्रियंका याला जरा भरी बरं. कडू आत्ताच रडवून सगळ्यांना. ये तू इथं जेव. घे हा घास कुणाचा काऊचा. साऱ्या गावाची लेक गुणाची जान मातीची तिला. बाबा मी तुला घास भरवतो याचा अर्थ हा नाही की मला तुझं लग्न मान्य आहे.
ऐका ना मी काय म्हणते आत्या मी तुला भरवतो. अरे अशी लढते भूमी या अहो काय लग्नाची गडबड म्हणून सांगू तुम्हाला. सांभाळून, नाहीतर एखादी नोट गायब व्हायची. गायब व्हायला काय तुमचे मालक बसले तो पैसे मोजायला. आता काय बाबा, सोन्याच्या चमच्याशिवाय रोज नाश्ता नाही व्हायचा तुमचा. तुम्ही हिऱ्याच्या चमच्यानं नाश्ता करा काय. आमच्यानं चांदीचा चमचा घेणं होणार नाही तर हिऱ्याचं कधी घेणार? अहो अवघड नाही काकू. तुमच्या एका लेकराचं नाव सोन्या ठेवा आणि दुसऱ्या लेकराचं नाव हिरा ठेवा. माझं नाव तर अक्षय कुमार, मग मला कोणता चमचा असेल? ए जाय बाहेर खेळायला चल. ए घेऊन जा याला. ए जातो का नाही आता. आणि तुम्ही बी या. यांना जरा हिशोबात डिस्टर्ब होते. या इकडे इकडे सर. टोमण्याशिवाय बोलताच येत नाही काकूंना. हा आणि तुम्ही बी काय कमी आहात का? आणि तुम्हाला दार नाही लावून घेता येत अगं वय राहिलंच ते. नाही तर काय. अगं मी काय म्हणतो, ते घोरपडीने जे पैसे दिलेत ना त्यातलं लईच कमी खर्च झालेत. अगं आता सगळाच मोठा खर्च ते करतात आणि आपण घरातला चिरीमिरी खर्च करतोय. अगं आता उद्या लग्न झालं आणि हिशोब मागितला त्यांनी तर द्यायला नको. अहो ते कशाला आपल्याकडे हिशोब मागणार आहेत? तुम्हाला तर काही कळतच नाही. ओ एकदा का लग्न होऊ दे, मग आपल्याकडे पैसाच पैसा येत राहणार. एकदा का आपण व्यायी झालो ना की तुम्ही बी हळूच इशे काढून आपल्यावरचं कर्ज माफ करून घ्या. असंच करतो. हा आणि मग हळूच इशे बदलून त्यांना आपल्या बिझनेस मध्ये पार्टनर करून घ्या. येडी आहे काय तू? त्यांचा एवढा मोठा स्वतःचा बिझनेस असताना त्या आपल्या पार्टनरशिप मध्ये कशाला येतील? हाय का आता तुम्हाला बोलायला काय जाते? अरे जर पार्टनर व्हायला नाही म्हणलेच तर मग अजून त्यांच्याकडून उचल घ्या आणि आपला स्वतःचा शहरात बिझनेस टाका. एकदा का लक्ष्मी या घरातनं हळद लावून त्या घरात गेली की मग आपले बी आयुष्यात लक्ष्मीच लक्ष्मी येणार. होय होय. समज कसं माझ्या मनात जोगत व्हायला लागले. त्या बळीच्या आयुष्यातली निवांत झोपायची आजची शेवटची रात्र. उद्यापासून त्याचा दिवस भकास आणि रात्र उदास. सॉरी भैया, मी काढते. इट्स ओके इट्स ओके. खान कुठे आहे? नीट बघता येत नाही का? नाही तारक्का, थोडी गडबड झाली असेल, पण हळदीचं दुसरं भांडं आहे, मी आणायला सांगते. नयन, आतमधनं दुसरं भांडं घेऊन ये जा. कुठे चालली? ठेव इथं. अरे फोटो बाद झाले. हळद लावू दे की आता त्याला. हळद लावून घे.
आमच्या दादाचे, माझ्या भावाचे, माझ्या पुतण्याचे, माझ्या मित्राचे लगीन, माझ्या दादाचे लगीन, माझ्या भावाचे लगीन, माझ्या पुतण्याचे लगीन, माझ्या दोस्ताचे लगीन. तेव्हा काही बी कर, पण तू बिचारा लक्ष्मीसोबत बांधत असलेली भूषणच्या लग्नाची गाठ सोडून दे. तिला दुसरा कोणीही चांगला मुलगा मिळेल, पण माझा भाऊ असला तरी भूषण नको. मंगल, ही उष्टी हळद नवरीकडे कोण घेऊन जाणार आहे? मी जाते तारक्का. नाही, नवरदेवाची बहीण आहे तर मग तू एकलीच चालली काय ना ग? हर्षवर्धनला संग घेऊन जा. सुभान, घेऊन जा त्यांना. हैबत, 4 दिवसात हर्षवर्धन लंडनला जाणार होता. 2 दिवस झाल्यात. लगीन झाल्याबरोबर लगोलग तो निघल. ते मला नगय. हर्षवर्धन हितच राहायला पाहिजे. काय करशील ते कर, मला माहित नाही, पण हर्षवर्धन इथून जाता कामा नये कायमचा. जी तारक्का. बाई बाई बाई, काय मेहंदी रंगले ना ताईंच्या हातावरची. भूषणरावांचा लई जीव जडणार आहे वाटतं त्यांच्या बायकोवर.